सर, या ठिकाणी आम्ही प्रस्तावित इनाम जमीन निर्मूलन कायदा हा नवीन येऊ घातलेला आहे. त्या येऊ घातलेल्या कायद्यामध्ये आम्हाला मराठवाड्यातल्या लोकांना घेतलेलं नाही आहे. तर आम्ही शासनाचा तीव्र या ठिकाणी विरोध करून आम्ही शासनाला आमच्या ज्या इनामी जमिनी आहेत मराठवाड्यातल्या त्यालाही रद्द करून आम्हालाही वर्ग 1च्या सोयी सवलती देण्यात याव्यात. आमच्या कुटुंबाची उपासमारीची वेळ आलेली आहे, ते या ठिकाणी आम्हाला त्याच्यातून मुक्त करावं आणि आम्ही देव, देश आणि धर्माची सेवा करणारे छोटे छोटे समाजातले या ठिकाणी लोक आम्ही उपस्थित आहेत. तर आमच्या सर्वांचा एकच प्रश्न आहे की उर्वरित महाराष्ट्राला वेगळा न्याय आणि आम्हाला मराठवाड्याला वेगळा न्याय असं न होता आम्हालाही मराठवाड्याप्रमाणे उर्वरित महाराष्ट्राप्रमाणे न्याय द्यावा आणि इनाम जमिनी आमच्याही खालसा करून आम्हालाही त्या नियमामध्ये त्यांनी सवलती कृषीच्या असतील, कर्जमाफी असेल, कृषी कर्ज असेल, या सर्व त्यांनी या ठिकाणी आम्हालाही लाभ द्यावा आणि एक व्यक्ती म्हणून आम्हालाही जीवन जगण्याचं त्यांनी या ठिकाणी हातभार लावण्यासाठी मदत व्हावी अशी या ठिकाणी शासनाला विनंती आहे. हर हर महादेव. मराठवाड्याला जे वगळं देवस्थान इनाम बाबतीत ते मराठवाडा फक्त भूमाफियासाठी सोडला आहे का, हा मोठा मुद्दा आहे. कारण भूमाफिया इथं आम्हाला जमीन करू देणार, स्वतःचे मालकी हक्कात नाव लावून पुन्हा अपील करून 5-5 वर्ष 10-10 वर्ष केस चालवतात. आज आमची परिस्थिती नसताना सुद्धा ही बनावट कागदपत्र, बनावट अधिकारी यांच्या आधारे सह्या करून हे सगळे बनावट कागदपत्र करून मालकी हक्कात येतात, पुन्हा अपील करून 5-5 वर्ष ते केस चालवतात. हे म्हणजे विनाकारण देवस्थान इनामवाल्याला त्रास देण्याचे हेतू आहे, हे आम्हाला एक वाटतं आहे.